नमस्कार मित्रांनो. तर हे बघू शकता तुम्ही, इथं हुंबराचं झाड आलेलं आहे आणि मी स्वामी समर्थांना खूप मानणारा व्यक्ती आहे आणि आपल्याला ह्याच जागेवरती नवीन घर बांधायचं आहे. इकडे आपलं बांधलेलं घर आहे पहिलं, इथं आपला प्लॅनिंग जरा चुकीचा झाला, त्यामुळं हेच घर थोडं निम्मं पाडून इथून आणि इकडं थोडं या जागेवरती घर बांधायचे आणि त्याच जागेवरती इथं उंबराचं झाड उगवून आलेलं आहे. मनानंच उगवून आलेलं आहे, कुणी लावलेलं नाही आहे. पण आता हे झाड उपटून किंवा काढून टाकायचं नाही, हे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी लावायचं आहे. आता मी हे काढून या बकेटमध्ये लावणार आहे, त्याच्यानंतर मग आपण बघू कुठं लावायचं ते. आता तात्पुरतं तर मी काढून बकेटवरती लावणार आहे. खोरं आणलेलं आहे, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, फावडं म्हणतात का, आम्ही खोरं म्हणतो याला. खोरं आणलेलं आहे. आता हे झाड जे आहे ना आपण बकेटमध्ये लावूया, कारण काय आहे, एक आपण लावलेलं नाही आणि हुंबराचं झाड जर मनानं आले असेल एका ठिकाणी कुठेही आपल्या घराजवळ किंवा आपल्या शेतात कुठेही, तर ते उपटायचं नाही किंवा खराब करायचं नाही, उपटून टाकायचं नाही, ते दुसऱ्या ठिकाणी लावा जर आपल्याला त्या जागेत काय करायचं असेल तर. असे माझं पर्सनल विचार आहेत. तर आपल्याला अगोदर ह्याच्यात माती आणावी लागेल. तर मित्रांनो बघा तुम्ही, बकेटला मी 4 खाली होल मारलेत पाणी खाली जाण्यासाठी आणि पाणी बाहेर जातंय पण, त्यामुळे काही टेन्शन नाही. शेण टाकलेलं आहे आणि तिन्ही झाडं आपण याच्यात लावलेले आहेत. त्यातलं एकही जरी आलं तरी चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता हे बकेट तिकडे ठेवूया आणि जाऊया घरी आपण. चला तर मग, धन्यवाद.